सगळ्यांनी सावधान तिथे उभं राहायचं आहे. ध्वजवंदन करताना सगळ्यांनी आपल्या तिरंग्याला सॅल्यूट द्यायचा आहे. त्यानंतर त्याला मानवंदना देऊन आपण मग प्रतिज्ञा घेऊ. सुरुवातीलाच मला एक वाक्य तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल. Constitution is not a mere lawyer's document. It is a vehicle of life and its spirit is always the spirit of age. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपले संविधान लिहिलं हे त्यांचं वाक्य होतं. या वाक्याबद्दल आणखी थोडे सांगण्यापूर्वी नमस्कार, मी संजय शेटकर. 77व्या
रिपब्लिक डे म्हणजेच आपल्या गणतंत्र दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. गणतंत्र दिवस म्हणजे काय, प्रजासत्ताक झालं म्हणजे काय, 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 ला आपलं संविधान लिहिलं गेलं. संविधान म्हणजे काय, तर संविधान म्हणजे माणसाने कसं वागावं, व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, समानता, एकता, बंधुता हे जे काही हक्क आहेत ते आपल्याला संविधानाने दिले आणि त्याचं पायी होण्यासाठी ते संविधान आपल्याला पुढे नेण्यासाठी संविधानाने काही आदर्श तत्व नेमली. परंतु काय होत आहे सध्या, 1947 ते आज आपण 2026 ला आहोत. भारताने खूप प्रगती केली आहे. देशपांडे काकाने थोडा वेळ पूर्वी सांगितलं की भारताचा GDP वाढतोय आणि भारताची अर्थव्यवस्था खूप मजबूतही होते. परंतु ती होताना आपली नीतिमूल्य आहेत जी ह्या संविधानाने दिली आहेत ते आपण पाहतोय का. आणि हे तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी मला 2 हल्लीच झालेल्या घटना इथे तुमच्याशी शेअर करायला मला आवडेल. तुम्ही वाचलं असेल, परवा मालाड स्टेशनवर मिठीबाई कॉलेजचा एक प्रोफेसर ट्रेनमधनं उतरताना त्यांचं काहीतरी दरवाजात भांडण झालं आणि त्याला भोसकलं, बिचारा गेला तो. दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये घडलेली एका बसमध्ये, हल्ली डिजिटल मीडिया खूप फेमस होतोय, इन्स्टा खूप फेमस होत आहे. एका बाईने इन्स्टावर एक रील शेअर केलं एका व्यक्तीचं आणि त्यात तो तुझ्याशी अतिप्रसंग करत होता असं तिने दाखवलं. त्या बिचाऱ्या माणसाने दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली. त्याला हा जो क्लेश आहे हा सहन नाही झाला. संविधानाने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, प्रत्येकाला मत स्वातंत्र्य दिले आहे, परंतु त्याचा वापर कसा करायचा हे शेवटी आपल्यावर आहे. कारण मॉरल पोलिसिंग हा इतर माणूस नाही करू शकत, मॉरल पोलिसिंग प्रत्येकाने करायचं असतं. आणि यासाठी आणखी एक घटना मला आवडेल सांगायला विचारायला तुम्हाला. फरारी की सवारी सिनेमा सगळ्यांनी पाहिलाच असेल. एक छोटीशी घटना आहे, बहुत मन को भाती आहे. त्या घटनेमध्ये मुलगा क्रिकेटला जायला निघालाय, उशीर झाला आहे, वडिलांच्या पाठी बाईकवर तो आहे आणि काय होतं की वडील सिग्नल चुकवतो आणि लाल असताना पुढे घेऊन जातो. मुलगा वडिलांच्या नजरेला आणून देतो की डॅडी आपले सिग्नल तोडा. डॅडी सरळ बाईक पुढे जातो आणि पुढचं चालकावर RTO वाला असतो तिथे थांबतो आणि म्हणतो की बिलकुल पैसे भरले आहे. तो म्हणतो वाय तुझा मैंने सिग्नल तोडा. RTO वाले त्याला एकच सांगतो की बाबा रे तूने जब सिग्नल तोड़ा जब तो किसी ने देखा नहीं तो जा सकता था. तो म्हणतो देखा ना, देखा मेरे बच्चे ने देखा, क्योंकि जो देखेगा वही वो सीखेगा. जर का आज मी सिग्नल तोडून गेलं त्याला वाटलं की हे करणं नैसर्गिक आहे, उद्या कदाचित तोच ते करेल. तर ही छोटी छोटी घटना आहे जी संविधानाने आपल्याला दिली, संविधानाने आपल्याला कर्तव्य कशी पाळायची ती शिकवली. त्याचा वापर प्रत्येकाने योग्यरित्या केला तर मला वाटतं भारत जो आपला प्रगती करतो तो असाच पुढे प्रगती करत राहील. आज मला इथे बोलून तुम्ही माझं ध्वजवंदनाचा मान दिला त्याबद्दल मी समस्त साईश्वरता फेस्टिवलच्या कार्यकारी कमिटीचे आभार मानतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या सरकारला आणि रिपब्लिक डेच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.